जागे व्हा, सावध व्हा, सरासरी आयुष्यमान. तुम्हाला किती काळ जगावंसं वाटतं? क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जीवनमानाचा दर्जा वगैरे गोष्टी आपण काही वेळ बाजूला ठेवूया. आयुष्यमान वाढवण्यासाठी संशोधन करणारे डॉक्टर्स, शास्त्रज्ञ नाहीतरी असंच करतात. आणि अमेरिका व इतर औद्योगिक देशांची तुलना आयुष्यमान आणि आरोग्यविषयक सोयीसुविधांचा दर्जा ठरवण्यासाठी लक्षात घ्यावी लागणारी प्राथमिक गोष्ट म्हणजे त्या देशातील मृत्यूचं प्रमाण आणि कारणं जाणून घेणं. 1950 जगातील पहिले 20 औद्योगिक देश लक्षात घेतले तर आयुष्यमानाच्या बाबतीत अमेरिका 7व्या क्रमांकावर होती. कल्पना करा, आपण जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक पैसा हा आरोग्यविषयक सोयीसुविधा सवलतींवर खर्च केला आहे. 1998 साली 1 ट्रिलियन म्हणजे 1,00,000 कोटी डॉलर्स खर्च केले, म्हणजे आपल्या राष्ट्राच्या एकंदर उत्पादनाच्या 13.6% म्हणजे अमेरिकेच्या खालोखाल जे राष्ट्र येतं त्याच्या जवळजवळ दुप्पट. आपल्याकडे सर्व प्रगत वैद्यकीय सोयीसुविधा आहेत. MRI, CT स्कॅनर्स, एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, टोटल हिप अँड नी रिप्लेसमेंट, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, प्रतिजैविके, ॲडव्हान्स्ड सर्जिकल टेक्निक्स, ॲडव्हान्स्ड ड्रग्ज म्हणजे औषधं, इंटेन्सिव्ह केअर युनिट्स. या सर्व प्रगत वैद्यकीय सोयीसुविधांमुळे खरोखरच आपलं आयुष्यमान वाढतं का? 1990 साली आयुष्यमान लक्षात घेता अमेरिकेचा अनुक्रमांक 18वा होता आणि याच 21 उद्यमशील देशांशी तुलना करता 1950 साली हा अनुक्रमांक आयुष्यमानाच्या बाबतीत 7वा होता. वर्षाला 1 ट्रिलियन डॉलर्स वैद्यकीय सोयीसुविधांवर खर्च करून काय मिळालं? आयुष्यमानाची घसरण. अमेरिकेतील हेल्थ केअर सिस्टीम सर्वोत्कृष्ट म्हणून गणली जाते, पण अमेरिकन लोकांचं आयुष्यमान आणि आरोग्याचा दर्जा लक्षात घेता ती सर्वात निकृष्ट म्हणायला हवी. अमेरिकन लोकांचं जगणं कमी आणि मरणं अधिक. जर मी तुम्हाला विचारलं किती वर्ष जगायला आवडेल, उत्तर द्या आणि नंतर विचार करून ते चित्र पहा. तुमची शेवटची 20 वर्ष कशी असतील? तुम्ही खर्च करता त्या मोलाचं आरोग्य खरोखरच तुम्हाला मिळतं का? मला नाही नक्की वाटत. दर्जेदार जगावं. मी तुम्हाला खात्रीपूर्वकरित्या सांगू शकतो की हल्ली माझे रुग्ण आपण किती वर्ष जगणार याची चिंता करीत न बसता कसं जगणार याविषयी दर्जेदार कसं जगता येईल याचं चिंतन करतात. त्यांच्यासाठी जीवनाचा दर्जा उत्तम असणं, किती वर्ष जगलो यापेक्षा ते कसं जगलो हे अधिक महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण स्वास्थ्य सुविधांची उपयुक्तता पारखत असतो, स्मृतिभ्रंशांमुळे स्वतःच्या कुटुंबियांना सुद्धा ओळखता येत नाही असं शापित दीर्घायुष्य आणि म्हातारपण कुणाला आवडेल? पाठदुखी आणि सांधेदुखीनी हैराण होऊन दिवस ढकलायला कुणाला आवडेल? आपला देश कंपवात, मॅस्क्युलर डिजनरेशन, कर्करोग, पक्षाघाताचा किंवा हृदयविकाराचा झटका, हृदयविकार अशा आजारांनी अत्यंत वेगाने ग्रासला जातोय. हल्ली कुणाला फक्त वृद्धत्वामुळे नैसर्गिक मृत्यू आला असं होत नाही. सध्या अमेरिकेत 6 कोटींपेक्षा अधिक लोक हे ग्रस्त आहेत हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे. त्यापैकी जवळजवळ 1,36,00,000 लोक हृदयविकारानं, हृदयरोहिणीतील बिघाडांमुळे आजारी आहेत. गेल्या 25 वर्षात कार्डिओव्हॅस्क्युलर कारणांनी होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झालेली असली तरीही आजही अमेरिकेतील मृत्यूंबाबत हेच कारण प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेत दरवर्षी 15 लाख लोकांना हृदयविकाराचा झटका येतो आणि यापैकी साधारण अर्धे म्हणजे 7 लाख लोक मृत्यू पावतात. दुर्दैव म्हणजे यातले अर्धे 3.5 लाख हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या तासाभरातच मृत्यूला कवटाळतात. ते रुग्णालयात पोचण्यापूर्वीच. 60% लोक रुग्णाच्या बाबतीत त्यांना आलेल्या झटका तेच हृदयविकाराचे पहिले एकमेव लक्षण असते. म्हणजे जीवनशैलीत बदल घडवून आणून हृदयविकार टाळण्यासाठी त्यांना अजिबात अवसरच मिळत नाही. कर्करोग संशोधनावर सुद्धा प्रचंड पैसा खर्च करण्यात येतो. तरीही मृत्यूचे 2ऱ्या क्रमांकाचे कारण कर्करोग हेच आहे. 1995 साली 5
1,37,000 मृत्यू कर्करोगामुळे झाले. गेल्या 20 वर्षात सातत्याने हे प्रमाण वाढते आहे. गेल्या 25 वर्षात अमेरिकेत $2,500 कोटी कर्करोग संशोधनासाठी खर्च केले गेले. परंतु त्या मानाने कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात फारशी घट झालेली नाही. कर्करोग संशोधनामुळे कर्करोगावरील उपचारांसाठी जर प्राप्ती झालीच असेल तर ती काही प्रकारच्या कर्करोगांचं निदान प्राथमिक अवस्थेत लवकर करता आल्यामुळे झालेली आहे. कर्करोगावरील उपचार अधिक चांगले किंवा परिणामकारक झाल्यामुळे नव्हे. मॅक्युलर डिजनरेशन हा दृष्टिरोग आहे. या आजाराचे रुग्ण दर 6 महिन्यांनी नेत्रतज्ञाकडे जात राहतात. ते त्यांचा आजार किती पुढे सरकला याची जणू नोंद ठेवण्यासाठीच. आपला आजार वाढत चाललाय, आपण फारसं काही करू शकत नाही, त्यामुळे त्यांचं नैराश्य बळावलंय. काही रुग्णांना लेझर ट्रीटमेंटचा थोडाफार उपयोग होतो. जर तुमची कुणी प्रिय व्यक्ती स्मृतिभ्रंशाने पीडित असेल तर या आजारावरील उपचार किती निष्फळ असतात याची जाणीव तुम्हाला आधीच असेल. मनाच्या बुद्धीच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यापासून, स्मरणशक्तीपासून वंचित होताना पाहणं फार वेदनादायक असतं. या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जर डॉक्टर लोक आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतील तर त्यांनी प्रथम हे मान्य करायला हवं की आपण अशा प्रकारच्या रुग्णांवर जे उपचार करतो ते फोल आहेत, अयोग्य आहेत. संसर्गजन्य आजारांप्रमाणे याचा यशस्वी सामना आपण करू शकलेलो नाही. डॉक्टरांनी आणि रुग्णांनी देखील या गोष्टीचा खोलवर विचार करायला हवा की या अशा प्रकारच्या आजारांच्या बाबतीत उपचारांना योग्य दिशा कशी देता येईल.